हिंगोली जिल्ह्यातील सेनगावमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्यानं दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातून पूर्णा नदी पात्र वाहते। याच नदीपात्रात अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या टिप्परला विचारपूस केली असता चालकानं उडवाउडवीची उत्तरं दिली। महसूल व पोलीस प्रशासन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करत असल्यानं दोन व्यक्तींना स्विफ्ट डिझायर गाडी आडवी लावून अरेरावीची भाषा वापरून अडथळा निर्माण केल्यानं सेनगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दीपक म्हस्के यांनी सेकूराव बाजीराव गडदे राहणार चिखलागर, अर्जुन माधव बिरगड राहणार ब्रह्मवाडी यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंगोली पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या आदेशानुसार अवैध रेती उत्खनन करणाऱ्यावर कारवाईचे कडक आदेश देण्यात आले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के व महसूल प्रशासन गस्त घालत असल्यानं एक पिवळ्या रंगाचं टिप्पर रेती घेऊन जात असताना टिप्पर चालक यांना विचारपूस केली असता त्याकडे कोणताही परवाना नसल्यानं अवैध रेती असल्यानं टिप्परला सोडून देण्यासाठी दोघा जणांनी स्विफ्ट गाडी आडवी लावून शासकीय कर्मचाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली असल्यानं सेनगाव पोलीस स्टेशन येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संदीप काळभांडे, उपसंपादक, हिंगोली।